आता मी आळूची 15 पाने घेतलेली आहेत. ते आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याची देठेही आपण कट करून घेणार आहे आणि त्याच्या शिराही आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. नंतर त्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आणि ते प्लेन करून घ्यायचं. काय होतं, ते छानपैकी प्लेन होऊन जातात आणि आपल्याला ते सारण भरल्याच्या नंतर छानपैकी रोल करायला येतो. आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा वाटी खोबरे, अर्धा चमचा जिरे, 10 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घ्यायची आणि ते आपण आता हे मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेणार आहोत. आता हे आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे. आता आपण एक भांडं घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 चमचे भाजणीचे पीठ घेणार आहोत. जर भाजणीचे पीठ नसेल तर आपण तांदळाचे पीठ घेतले तरी चालेल. आता 2 वाट्या आपण डाळीचे पीठ घेणार आहोत. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची. तसेच बारीक केलेले खोबरे आणि कोथिंबीरीचे वाटण घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा. जर लिंबू नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरीही चालतो. आळूच्या वड्यांना थोडी घशामध्ये खवखव करतं. आंबटपणा घातल्यामुळे ते कमी होतं आणि वड्या छान होतात. आता आपण थोडं थोडं पाणी घालून ते मिश्रण भज्याच्या पिठाइतपत पातळ करून घेणार आहोत. आता आपण एक एक पान घेऊन आपण ते उलटं पान घेणार आहोत. त्या पानावरती आपण मिश्रण हे स्प्रेड करून घेणार आहोत. असे आपण एकावर एक पानं ठेवून 4 ते 5 अशी लावून घेणार आहोत आणि ह्याची घट्ट अशी सुरळी करून घेणार आहोत. असा घट्ट रोल झाला की आपण सर्व असेच रोल करून घेणार आहोत. आता हे सर्व रोल तयार झालेले आहेत. आपण आता हे 15 ते 20 मिनटं त्याला वाफ देऊन घेणार आहोत. आता आपण 5 मिनटं आपण मोठ्या गॅसवरती ठेवणार आहोत आणि नंतर 10-15 मिनटं आपण बारीक गॅस करून ठेवणार आहोत आणि ह्या आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या आपण थंड करण्यासाठी ठेवल्या आहेत. आता ह्या थंड पूर्ण झाल्या की त्या आपण कट करून घ्यायच्या आणि नंतर एक कढई घेऊन त्यामध्ये 1 वाटी तेल घालायचं आणि त्या सर्व वड्या आपण गोल्डन कलरच्या तळून घ्यायच्या. आणि सर्व करायचे.